नमस्कार मित्रांनो, खूप सारे लोक तुम्ही बघितले असतील की श्रीमंत होतात आणि त्यानंतर परत काही दिवसांनी रस्त्यावर येतात, परत गरीब होतात. जे काही त्यांच्याकडे आहे ते सगळं गमावून बसतात. तर जर तुमच्याकडेही काही असेल किंवा तुम्हीही श्रीमंत होणार असाल आणि त्यानंतर परत जर तुम्हाला रस्त्यावर यायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की हा व्हिडिओ बेस आहे द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकावरती आणि हे पुस्तक खूप जास्त गरजेचं आहे जर पैशांच्या बाबतीत समजून घ्यायचं असेल, शिकायचं असेल तर आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, जर पैसा कमवायचा असेल तर रिस्क घेणं खूप जास्त चांगलं आहे. रिस्क तर घ्यावीच लागते कारण की गमावण्यासाठी आपल्याकडे काहीही नसतं. पण जेव्हा आपण पैसा कमवतो आपल्याकडे काही गोष्टी असतात, त्यानंतर रिस्क घेणं सुद्धा खूप जास्त रिस्की असतं. आणि जर ती रिस्क कॅल्क्युलेटेड नसेल तर जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की लोक खूप सारा पैसा तर कमवतात आणि नंतर परत रस्त्यावर येतात, तसं होऊन जातं. पण जर तसं नसेल व्हायचं तर या पुस्तकामध्ये तर सायकोलॉजी ऑफ मनी हे जे पुस्तक आहे त्यामध्ये सांगितलं आहे की एक माइंडसेट बिल्ड करणं गरजेचं आहे आणि तो माइंडसेट म्हणजे सर्वायवल माइंडसेट. आणि जर सर्वायवल माइंडसेट बिल्ड करायचं असेल तर या 3 गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत, त्या नीट लक्ष देऊन ऐका. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फोकस ऑन बिईंग फायनान्शियली अनब्रेकेबल. मित्रांनो, होतं काय, जेव्हा माणूस पैसा कमवतो त्यानंतर त्याला लालच लागते की मी एवढा कमावलंय, मला अजून पाहिजे, मी एवढं कमावलं, मला अजून पाहिजे. असं होत तो खूप जास्त रिस्क घेत जातो. आणि जेव्हा आपण खूप जास्त रिस्क घेत जातो तेव्हा फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि लोक काय करतात की थोडं कमवलंय तर सगळ्या गोष्टींना रिस्कवर लावतात. जसं म्हणता ना की वाघाच्या तोंडाला जर खून लागला तर त्याला अजून लागतो. सेम तसंच जेव्हा आपल्याकडे पैसा येतो आपल्याला वाटतं अजून हवा आहे आणि त्यामुळे आपण अनकॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. मी असं नाही म्हणते की रिस्क नका घेऊ, रिस्क घ्या, बट याकडे लक्ष द्या की तुम्ही फायनान्शियली ब्रेक नाही होणार. तुमचा जो काही पैसा आहे, जो की तुम्हाला गरजेचं आहे, नीड्स तुमच्या पूर्ण करतोय, तो जाणार नाही, याकडे सुद्धा लक्ष द्या. याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो. खूप सारे लोक असतात बघा की म्हणतात की मी स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला, माझे सगळा पैसा मी गमवून बसलो, माझ्याकडे आता काहीच राहिलं नाही, मी रस्त्यावर आलो. तर असं का होतं? कारण की त्यांनी या पहिल्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं, ते म्हणजे फायनान्शियली अनब्रेकेबल राहणं. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट करा जो गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. तुमच्या ज्या नीड्स आहे त्या पूर्ण होत राहतील. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे रूम फॉर एरर. आता म्हणजे काय बघा मित्रांनो, आपण काहीतरी प्लॅनिंग करतो, आपल्याला वाटतं की ही गोष्ट अशी होणार आहे आणि त्यावर आपण प्लॅन करतो आणि त्यानंतर त्याच प्लॅनवर आपण काम करतो. बट असं म्हटलं जातं प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट इज प्लॅनिंग ऑन प्लॅनिंग. म्हणजे काय की आपण एखादा प्लॅन केला त्यावर सुद्धा प्लॅन करणं गरजेचं आहे आणि याला म्हणतात रूम फॉर एरर. आता हे काय असतं, एकदम सिम्पल सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगतो. समजा मी एक बिझनेस स्टार्ट केला आणि मी म्हणतोय माझा जो मंथली प्रॉफिट असेल तो असेल 10 लाख रुपये, बट माझा जो एक्सपेन्स असेल तो असेल 7 लाख रुपये. म्हणजे लाईट बिल, रेंट, प्रोडक्टचा खर्च, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, हे सगळे जे एक्सपेन्सेस माझे असतील ते असतील 7 लाख रुपये. म्हणजे मला 3 लाखाचा दर महिन्याला प्रॉफिट होणार, असा मी प्लॅन केला. सगळं प्लॅनिंग करून बसलो मी. त्यानंतर बिझनेस चालू झाला. बिझनेस चालू झाल्यानंतर माझा पहिल्या महिन्याचा जो प्रॉफिट आला तो आला फक्त 5 लाख रुपये आणि आता माझे एक्सपेन्सेस आहे 7 लाख रुपये. कारण की माझ्या प्रॉफिटच्या प्लॅनिंगवर मी एक्सपेन्सेस डिसाईड केले. एक्सपेन्सेस तर 7 लाख झाले पण प्रॉफिट फक्त 5 लाख आला. मग आता इथं काय झालं, इथं आपण फेल झालो. माझा बिझनेस फेल झाला कारण की मी 2 लाख तोट्यात गेलो. मे बी माझ्याकडे ते पैसेच नाही आहे, मी बँकरप्ट झालो. बँकेने येऊन माझा बिझनेस काय असेल ते सगळं काढून टाकलं, सगळं संपवलं. सो असं का झालं? कारण की मी रूम फॉर एरर नाही ठेवला. म्हणजे मी प्लॅन ऑन प्लॅन करू शकत होतो. म्हणजे काय, माझा प्लॅन होता 10 लाख रुपये प्रॉफिट, मी प्रॉफिट शब्द वापरला बट नॉट प्रॉफिट. 10 लाख रुपये पूर्ण जे इन्कम असेल, रेव्हेन्यू असेल पूर्ण तो 10 लाख रुपये आणि त्यामध्ये 7 लाख रुपये माझा एक्सपेन्स असेल. बट मी त्यावर प्लॅनच केला नाही. पण जर मी रूम फॉर एरर लक्षात ठेवला असतं तर मी म्हटलो असतो ठीक आहे, जर 10 लाख जरी नाही झाला आणि जरी 5 लाख रुपये जरी माझा पूर्ण रेव्हेन्यू जनरेट झाला तरी त्यामधले 3 लाख रुपये मी एक्सपेन्स ठेवेन. म्हणजे मी इथं काय केलं, मी एका प्लॅनवर दुसरा प्लॅन बनवला. जर हा वर्क नाही झाला तर हा वर्क करेल. आणि याच्यामध्ये मी काय ठेवलं, एक एरर. जर 10 लाख नाही तर 5 लाख तर नक्की येतील. सो हा झाला मधला गॅप आणि हा आपण कधीच ठेवत नाही. कधीच आपण कोणताही डिसिजन घ्यायचा त्यामध्ये आपण कधी गॅप बघत नाही की हे जर नाही झालं तर हे होऊ शकतं. पण असं आपण करतच नाही कारण की आपण प्लॅन ऑन प्लॅन किंवा रूम फॉर एरर ही कन्सेप्ट आपल्याला माहीतच नसते. सो आता तुम्हाला माहीत झाली. सो यापुढे कधी डिसिजन घ्यायचं असेल कायम रूम फॉर एरर लक्षात ठेवा. आणि तिसरी जी गोष्ट जी या पुस्तकात सांगितली ती खूप जास्त महत्त्वाची, एक नीट लक्ष देऊन ऐका, ती म्हणजे बिईंग ऑप्टिमिस्टिक विथ बिईंग केअरफुल. खूप सिंपल गोष्ट आहे बघा. ऑप्टिमिस्टिक म्हणजे एक एक्साइटमेंट असणं, आपल्या फ्युचरबद्दल एखादी होप असणं आणि त्या होपच्या बदल्यात आपण कधी कधी एक्साइटमेंट घेतो आणि त्या एक्साइटमेंटमध्ये आपण एखादा डिसिजन घेऊन बसतो.
पण कायम लक्षात ठेवा की एक्साइटमेंटमध्ये घेतलेला डिसिजन मोस्ट ऑफ द टाइम चुकीचा असतो, किंवा जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा घेतलेला डिसिजन मोस्ट ऑफ द टाइम चुकीचा असतो. कारण की त्यावेळेस आपण खूप पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की मोटिवेटेड असतो. मग जसं डिसिजन घेतात ना, जेव्हा मोटिवेशन असतं, पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायला गेले मोटिवेशन असतं, पुशअप्स मारायचे 10-20 पुशअप्स मारल्या, डंबल्स खूप जास्त उचलले आणि दुसऱ्या दिवशी बॉडी एवढी पेन करायला लागली की परत एक्सरसाइजेस करू वाटाना. सो काय झालं, एक्साइटमेंटमध्ये चुकीचा डिसिजन घेतला. सेम तसंच होतं पैशांच्या बाबतीतही. आपण काहीतरी होप असते आपल्या की मला हा बिझनेस करायचा, मला हे करायचं, मला ते करायचं, एक्साइटमेंट येते आणि आपण चुकीचा डिसिजन घेऊन बसतो. सो म्हटलं काय, बीइंग ऑप्टिमिस्टिक विथ बीइंग केअरफुल. आता केअरफुल होणं म्हणजे काय की मी एखादा डिसिजन घेतोय त्यामध्ये मी नीट विचार करणार, नीट सगळं बघणार की नक्की काय आहे, मी इथे इन्व्हेस्टमेंट करतोय, याचा रिटर्न किती आहे, जर फेल झालं तर काय होईल, याच्यामध्ये आपण रूम फॉर एरर पण इन्क्लूड करू शकतो. याचं खूप छोटं एक्झाम्पल आहे मित्रांनो. बघा, खूप साऱ्या स्कीम्स येतात. 1 महिन्यात पैसा डबल, 2 महिन्यात पैसा डबल. स्टार्टिंगला लोकांना जे माहीत नसतं की हा स्कॅम आहे, त्यांना काय येतं, इथे एक्साइटमेंट येते. त्यांना वाटतं खूप एक्साइटिंग गोष्ट आहे, 1 महिन्यात मला पैसा डबल होणार. 1 लाख 10 लाख गुंतवतात आणि मग ती स्कीमवाले कायमचे निघून जातात आणि त्यांचे पैसे कायमचे निघून जातात. सो झालं काय, एक्साइटमेंट तर झाली बट केअरफुल नाही राहिले. सो आता हे तर समजलं की पैशाच्या बाबतीत डिसिजन घेताना, किंवा जर तुम्ही श्रीमंत झाले, पैसा कमवला, जे काही आहे तुमच्याकडे ते जर गमवायचं नसेल तर काय करावं लागेल. पण वॉरन बफेटच्या वेल्थचं सिक्रेट तुम्हाला माहीत करून घ्यायला खूप जास्त आवडेल, हो ना? जर आवडणार असेल तर स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्यावर क्लिक करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटेल. तिथे तुम्हाला कळेल की वॉरन बफेटच्या वेल्थचं किंवा सक्सेसचं सिक्रेट काय आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या पुस्तकावर अजून खूप सारे व्हिडिओज येणार आहे ज्यामधून खूप सारं काही शिकायला भेटणार आहे तुम्हाला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.